तर पुणे शिवशाहीमधील बलात्काराच्या घटनेनंतर धक्कादायक प्रकार समोर आलाय। पुणे बस स्टँडमध्ये उभ्या असलेल्या बसमध्ये चक्क कंडोम्स, चादरी, गांजा, दारूच्या बाटल्या, सिगारेटचे बॉक्स सापडलेले आहेत। पुण्यात रात्रीच्या वेळेस जुन्या बसेसमध्ये नेमकं काय घडतं हे या निमित्तानं समोर आलं। तर या जुन्या बसेसमध्ये नेमकं काय सापडलेलं आहे ते आपण बघतोय। 30 कंडोम्सची पाकिटं, 5 साड्या, 6 ब्लँकेट, 1 चादर। एसटी बसमध्ये नेमकं रात्री काय सुरू असतं? बंद पडलेल्या या एसटी बसमध्ये नेमकं रात्री काय सुरू असतं असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाला आहे। याच बसमध्ये कपडे, ओढण्या, गांजा, सिगारेट सापडलेले आहेत। धक्कादायक, हादरवणाऱ्या अशा या सगळ्या बाबी इथं समोर आलेल्या आहेत। एसटी बसमध्ये रात्रीच्या सुमारास नेमकं इथं काय सुरू असतं असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाला आहे। ही बस वसंत मोरे यांचं म्हणणं आहे, या बसमध्ये काय प्रकारे आपण दाखवण्याचा प्रयत्न करूया। या ठिकाणी आता पोलीस अधिकारी जे आहेत ते दाखल झालेले आहेत आणि या ठिकाणी हे कोंडोम जे आहेत ते पाहायला मिळतात। एकंदरीतच या बसमध्ये काही कपडे जे आहेत ते टाकण्यात आलेले आहेत। या बसची अवस्था आपल्याला या ठिकाणी कशा अवस्थेत ही बस आहे आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीतच काही कपडे आहेत, या साड्या पण यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। साड्या असतील, पॅन्ट असतील, सर्व कपडे आणि त्याचबरोबर कोंडोम जे आहेत ते या ठिकाणी पाहायला मिळतात। ही गाडी पूर्णतः कशा पद्धतीने या गाडीचं लॉजिंग करण्यात आल्याचं आपल्याला दिसतंय। एकंदरीतच या ठिकाणी कोणतरी असू शकतं। पोलीस अधिकारी सध्या या बसेसची पाहणी करताना पाहायला मिळतात। मोठ्या प्रमाणावरती कोंडोम जे आहेत ते या बसमध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळतात। पोलिसांकडून ही सगळी पाहणी जी आहे ती सध्या सुरू आहे। एकंदरीतच वसंत मोरे यांनी जे आरोप केले होते, काही बसेस ज्या आहेत त्या या ठिकाणी लावून देण्यात आलेल्या आहेत आणि या बसेसचं पूर्णतः लॉजिंग जे आहे ते करण्यात आले असं त्यांचा आरोप होता आणि त्यांनी सुरक्षा रक्षकाची केबिन जी आहे ती पूर्णतः फोडलेली आहे। त्यामुळे वसंत मोरे यांचा रोष जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे सुमित भोसले सर, सागरवाड सांगतो।